घामामुळे येणारी शरीराची दुर्गंधी ही समस्या सगळ्यांचीच आहे। ही समस्या लपवण्यासाठी महागडी अत्तर आणि परफ्यूमचा सर्रास वापर होतो। पण केमिकल अल्कोहोलचा वापर करून तयार केलेले हे परफ्यूम्स प्रकृतीसाठी घातक असतात हेही खरं आहे। मग आता करायचं काय? तर उत्तर तुमच्या आहारात दडलंय। कसं आपण बघूया हा सविस्तर रिपोर्ट। शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे। घाम येण्याची प्रक्रिया आपल्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं। घाम आल्यामुळे हीट स्ट्रोक सारख्या धोक्यांपासून बचाव होतो। घाम येताना त्वचेची रंध्रे उघडतात, ज्यामुळे त्यातील घाण, तेल आणि मृत पेशी बाहेर पडतात। तसंच रक्तवाहिन्या विस्तारतात आणि शरीरातील रक्तभिसरणही सुधारतं। व्यायामामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे संप्रेरक तयार होते, ज्यामुळे ताण कमी होऊन मन प्रसन्न राहते। शिवाय घामामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात। पण घाम येणे ही एक चांगली प्रक्रिया असली तरी जेव्हा घाम अतिप्रमाणात येतो तेव्हा त्याच्या समस्या जाणवू शकतात। डिहायड्रेशन, त्वचेच्या समस्या, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि महत्त्वाचं म्हणजे शरीराची दुर्गंधी आणि त्यामुळे वाढलेली अस्वस्थता। मग काय, ही घामाची दुर्गंधी लपवण्यासाठी सुरू होते पळापळ। महागडी अत्तर, परफ्यूम्स, डिओड्रंट, टॅल्कम पावडरचा सर्रास वापर होतो। पण या सगळ्यांचा होणारा फायदा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो। तज्ञांच्या मते आहारात काही महत्त्वाचे बदल केले तर घामाची दुर्गंधी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मदत होते। कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या पचनावर, घामावर आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या वासांवर होतो। त्यामुळे शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी योग्य आहार खूपच महत्त्वाचा असतो। मांसाहाराचं अतिसेवन केल्यामुळे पचनशक्ती मंदावू शकते आणि त्याच्यामुळेच तुमच्या शरीराला हा घामाचा दुर्गंध येऊ शकतो। जर आपण अतिशय जास्त प्रमाणामध्ये कांदे किंवा लसूणच्या जेवणामध्ये वापर केला तरीही तुमच्या शरीरातली सल्फरचं प्रमाण वाढून तुमच्या घामाला दुर्गंधी येऊ शकते। दारू तसेच आपले जंक फूड जर आपण हे जास्त प्रमाणात खाल्ले किंवा यांचं सेवनही जर केलं आणि तुमची पचनशक्ती तितकी चांगली नसेल तर याच्या सिंगल सेवनाने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन तुमच्या घामाला दुर्गंध येऊ शकतो। त्यामुळे योग्य आहार, भरपूर पाणी आणि योग्य विहार म्हणजे व्यवस्थित व्यायाम याने तुमच्या शरीराची दुर्गंधी कमी करून तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हा तुम्ही मिळवा आणि शरीराला स्वस्थ ठेवा। दुर्गंधी कमी करणारे आहार घटक: फळे व भाज्या, काकडी, संत्री, मोसंबी, पालक, कोथिंबीर यांसारख्या पाण्याने आणि फायबरने भरपूर पदार्थ शरीर शुद्ध ठेवतात। हिरव्या पालेभाज्या व हर्ब्स: कोथिंबीर, पुदिना, तुळस यामध्ये क्लोरोफिल असते, जे वास कमी करण्यास मदत करते। प्रोबायोटिक्स: दही, ताक, किमची यांसारखे पदार्थ पचन सुधारतात आणि आतड्यांतील वास कमी करतात। ग्रीन टी: अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते। तर मांसाहाराचं अतिसेवन, मसालेदार पदार्थ, मद्यपान, फास्ट फूड आणि जंक फूड यामुळे शरीरातील रासायनिक प्रक्रियेवर परिणाम होतो। मांस पचायला वेळ लागतो आणि घामाला तीव्र वास येऊ शकतो। लसूण, कांदा आणि मसालेदार पदार्थ यांमधील सल्फरयुक्त घटक घामातून वास निर्माण करतात। दारू व जंक फूड शरीरातील रासायनिक प्रक्रिया बिघडवून दुर्गंधी वाढवतात। इतकंच काय, तर अगदी उपवास देखील आपल्या शरीराच्या वासावर परिणाम करू शकतो। त्यामुळे योग्य आहार, पुरेसे पाणी आणि स्वच्छता यामुळे शरीराची दुर्गंधी कमी होऊन आत्मविश्वास वाढतो। हे केवळ आपल्या एकूण सुगंधावर परिणाम करत नाही, तर आपण कसे दिसतो यावरही परिणाम करते। म्हणूनच आरोग्यदायी, संतुलित जीवनशैली हीच तुमचं व्यक्तिमत्व आंतरबाह्य खुलवते। स्नेहा ढवळे, पुढारी न्यूज, मुंबई।